हॅलो स्टुडंट्स, आज आपण जो तुमचा जॉमेट्रीचा पेपर झाला आहे त्याचं आपण सोल्युशन बघूयात. तर पहिलं आपण फर्स्ट क्वेश्चनपासून स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑब्टेन द डेट्स गिवन बिलो कॉन्स्टिट्युएंट इन द पायथागोरियन ट्रिपलेट. तर बघा, पायथागोरियन ट्रिपलेट आपल्याला माहिती आहे की कसं आपण सॉल्व करायचं आहे किंवा आहे की नाही ते कसं फाइंड आउट करायचं आहे. जो हायेस्ट नंबर आहे त्या नंबरला आपण हायपोटेनियस कन्सिडर करायचं आहे, म्हणजे 17 स्क्वेअर. आपल्याला पायथागोरस थेरम माहिती आहे. आपल्याला हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू अदर टू साईडचं स्क्वेअर करून ॲड करायचं असतं. मीन्स 17 स्क्वेअर आपल्याला 17ला आपण हायपोटेनियस कन्सिडर करायचं आहे आणि 15 आणि 8ला आपण अदर साईड कन्सिडर करून करायचं आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण सगळ्यांना सॉल्व करून बघूयात. म्हणजे मी सॉल्व करून बघितलेला आहे. तर आपला ऑप्शन जो आहे तो ए करेक्ट आहे. 17 स्क्वेअर इज इक्वल टू 15 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. 15चं स्क्वेअर आहे 22, 225 प्लस ह्याचं आहे 64. ह्यांची ॲडिशन केली तर 2289 होती आहे, बरोबर आहे. आणि बघा, इकडे 17चं स्क्वेअर पण 289 आहे. तर जर हे LHS इज इक्वल टू RHS करेक्ट झालं आहे, मीन्स आपलं ऑप्शन ए इज द करेक्ट. अदर कुठलेही असे ट्रिपलेट जर मी 16 घेतलं तर बघा, यांची ॲडिशन करून इक्वल होणार नाही LHS इज इक्वल टू RHS, म्हणून आपला ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. नंतर बघा, सेकंड MCQ आहे, साइन थिटा मल्टिप्लाय बाय कोसेक थिटा इज इक्वल टू वॉट. आपल्याला माहिती आहे साइन थिटाचं रेसिप्रोकल कोण असतं? कोसेक थिटा. म्हणजे मी साइन थिटाला तसंच ठेवते, मल्टिप्लाय बाय कोसेक थिटाला मी 1/साइन थिटा लिहू शकते. ओके, तर बघा, साइन थिटा गेट्स कॅन्सल, मीन्स आन्सर येणार आहे 1. मीन्स ऑप्शन ए इज ऑप्शन 1 इज द करेक्ट ऑप्शन. नंतर बघा, द स्लोप ऑफ एक्स ॲक्सेस इज स्लोप येणार आहे सी, 0 असतो. ओके, स्लोप ऑफ एक्स ॲक्सेस इज 0. नंतर फोर्थ MCQ आहे, a circle having the radius 3 centimeter, then the length of the largest chord is. आपल्याला माहिती आहे की लार्जेस्ट कॉर्ड कोणती असते? डायमीटर ही सर्वात लार्जेस्ट कॉर्ड असते. जर आपल्याला रेडियस दिले तर डबल केल्यानंतर आपल्याला डायमीटर मिळते. मीन्स ऑप्शन सी इज द करेक्ट, 6 सेंटीमीटर. ओके, नंतर बघा, क्वेश्चन बी सॉल्व करायचा आहे आपल्याला. क्वेश्चन बी, ट्रायंगल ABC इज सिमिलर विथ PQR आणि आपल्याला साईडचं रेशो दिलं आहे. बघा, AB बघा, आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. आपल्याला 2 साईडचं रेशो दिलेला आहे. तर हा फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ द ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ द PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर डिवायडेड बाय PQचं स्क्वेअर. आता हे कसं आलेलं आहे बघा, आपल्याला एक थेरम आहे, थेरम ऑफ एरिया ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स. या थेरमवरून आपल्याला हे मिळालेलं आहे. जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर ते एरियाचा जो रेशो असणार आहे तो रेशो करस्पॉन्डिंग साईडचं स्क्वेअर करून डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे. तर आन्सर बघा काय येणार आहे, 2चं स्क्वेअर डिवायडेड बाय 3चं स्क्वेअर मीन्स 4/9. म्हणजे आपला आन्सर असणार आहे 4/9. सॉल्व करायचं आहे. 2 सर्कल्स ऑफ द रेडियाई 5 सेंटीमीटर अँड 3 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन देअर द सेंटर. तर बघा, 2 सर्कल आहेत, एक्सटर्नली टच करतात. याचा अर्थ दोघांच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढायला आपल्याला दोघांच्या रेडियसना ॲड करावं लागेल. मीन्स 5 + 3 इज इक्वल टू 8 सेंटीमीटर होणार आहे. ओके, नंतर थर्ड क्वेश्चन बघा, फाइंड द साईड ऑफ द स्क्वेअर हुच द डायगोनल इज 10√3 सेंटीमीटर. तर बघा, आपण सपोज साईडला आपण ए कन्सिडर केलं आणि आपल्याला माहिती आहे की स्क्वेअरच्या ऑल साईड्स हा सेम असतात. तर आपण डायगोनल, बघा इथे मी स्क्वेअर ड्रॉ करते आणि हे डायगोनल आहे 10√2. तर ही ए आणि इथे 90 डिग्री असणार आहे. तर मी पायथागोरस थेरम यूज करून साईड आहे ती फाइंड आउट करू शकते. तर बघा, पायथागोरस थेरम काय होणार आहे, 10√2चं स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. म्हणजे इथे काय होणार आहे, 2A स्क्वेअर आणि इथं होईल 100 × 2. तर हे बघा, हे पूर्ण सॉल्व केल्यानंतर आपल्याला एची व्हॅल्यू आहे ती 10 सेंटीमीटर मिळणार आहे. ओके,
नंतर फोर्थ क्वेश्चन जो आहे, फोर्थ क्वेश्चन आहे अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन एक्स ॲक्सिस इज द 45. म्हणजेच बघा थिटा आपल्याला किती दिला आहे, थिटा इज इक्वल टू 45 डिग्री दिला आहे. तर आपल्याला माहिती आहे थिटा दिला असताना स्लोप फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, एम इज इक्वल टू टॅन थिटा. बघा टॅन 45ची व्हॅल्यू काय असते 1, मीन्स स्लोप आपला काय येणार आहे 1 येणार आहे. नेक्स्ट बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला इकडे असं एक कंप्लीट ॲक्टिव्हिटी आहे ती सॉल्व करायची आहे. ही डायग्राम आपल्याला दिलेली आहे. तर बघा इथे आपल्याला दिसतं की हा जो अँगल आहे, अँगल ए बी सी आपल्याला 60 दिला आहे. आणि हा जो अँगल आहे तो इन्स्क्रिप्ड अँगल आहे, कारण बघा सर्कलच्या एजला टच झालेला आहे. आणि हा AOC जो अँगल आहे तो सेंट्रल अँगल आहे. आणि आपल्याला माहिती आहे जर सेंट्रल अँगलनी ट्रेस केलेला जो आर्क असतो तो सेंट्रल अँगल एवढाच असतो, राईट. पण आपल्याला ABC दिलं आहे, तर मला सांगा ABC 60 असेल तर हा आर्क त्याच्या डबल असतो. कळतं आहे, AXC हा त्याच्या डबल असतो. म्हणजे हा 60 असेल तर हा आर्क जो असणार आहे तो 120 असणार आहे. ओके, तर बघा आपण सोल्युशन इथे फिल करूया. अँगल ABC इज इक्वल टू हाफ मेजर ऑफ द आर्क AXC. कोणतं थेरम आहे सांगा, ते थेरम आहे इन्स्क्रिप्ड अँगल थेरम. ओके, नंतर बघा इथं 60 पुट केलं आहे. 60 1/2 मेजर ऑफ द आर्क ऑफ द AXC. आणि हे 2 आहे तिकडे डिवाइडला तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील, म्हणजे इथं होणार आहे तो 120 डिग्री. मीन्स मेजर ऑफ आर्क AXC इज इक्वल टू 120 डिग्री. बट द मेजर ऑफ द AOC, मला सांगा डायग्राम बघा, AOC हा सेंट्रल अँगल आहे आणि त्यांनी ट्रेस केलेला जो आर्क आहे तो AXC आहे. आणि आत्ताच आपल्याला मिळालं आहे की AXC आहे तो 120 आहे. तर सेंट्रल अँगल पण ऑब्वियसली काय असणार आहे, हे 120 असणार आहे. तर बघा इथे आपण AOC इज इक्वल टू AXC असणार आहे. कोणता आर्क आहे, AXC. ओके, नंतर बघा मीन्स अँगल किती असणार सांगा, 120 डिग्री. ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ द साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. तर बघा हा इथे थिटा आहे, हा राईट अँगल ट्रँगल आहे ABC. आपल्याला इथे व्हॅल्यू दिलेला आहे. तर पायथागोरस आपण थेरम यूज करू शकतो. काय सांगा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. ओके, नंतर बघा AC स्क्वेअरने डिवाइड केलं आहे थ्रू आउट द इक्वेशन. मग इथे बघा AC कॅन्सल होतील आणि 1 येईल. आणि इथे बघा AB ह्याचा होल स्क्वेअर केलं, AB डिवायडेड बाय AC, ही ते थिटा आहे. बघा AB मीन्स बघा AB अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. बघा AB डिवायडेड बाय AC, अपोजिट साईड आहे AB, हायपोटेनियस आहे AC. म्हणजेच इथे काय येणार आहे, हे साइन थिटा. ओके, नंतर बघा ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजेच काय असतो, कॉस थिटा. मीन्स इथे येणार आहे कॉस थिटा. ओके, आता बघा ह्या दोघांचं स्क्वेअर केलं तर ऑब्वियसली आपल्याला दिसतंय हे म्हणजे साइन थिटा. आणि मी ही व्हॅल्यू जर पुट केली दोघांचं स्क्वेअर तर इथे आन्सर 1 येणार आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन जो आहे, आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे. आणि डायग्राममध्ये बघा AB साईड आपल्याला 14 दिलेली आहे. याचा अर्थ हे सर्कल आहे, सर्कलची रेडियस किती झाली सांगा, बरोबर एक्झॅक्टमध्ये सेंटर असणार आहे. म्हणजे 7 सेंटीमीटर हे आपल्याला रेडियस मिळणार आहे. बरोबर आहे की नाही, सर्कलचं रेडियस आहे ते 7 सेंटीमीटर मिळणार आहे. आता एरिया ऑफ द स्क्वेअर काय असं सांगा, साईड स्क्वेअर. ओके, म्हणजेच 14चं स्क्वेअर किती असतो बघा. आता आपल्याला थर्ड क्वेश्चन बघायचा आहे. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला AB इज इक्वल टू 14 सेंटीमीटर दिला आहे. म्हणजेच आपल्याला हा जो इन सर्कल आहे तो इन सर्कलचं रेडियस आपल्याला माहीत पडणार आहे. हे जर टोटल 14 असेल तर निम्म किती होणार आहे सांगा, म्हणजेच हे आपलं रेडियस असणार आहे 7 सेंटीमीटर मिळणार आहे. तर बघा एरिया ऑफ द स्क्वेअर, साईड आपल्याला 14 दिले म्हणजेच एरिया ऑफ द स्क्वेअर साईडचं स्क्वेअर असतो. 14चं स्क्वेअर आहे 196 सेंटीमीटर स्क्वेअर.
म्हणजे आपल्याला एरिया मिळाला आहे 196 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ द सर्कल काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू आहे 22/7 आणि रेडियस आपल्याला 7 मिळाले आहे. 7चं स्क्वेअर 7 × 7 केलं आहे. एक 7 कट झाले आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 154 येत आहे. ओके, आता आपल्याला हे जे शेडेड पोर्शन आहे त्याचा एरिया काढायचा असेल तर टोटल स्क्वेअरच्या एरियामधनं सर्कलचा एरिया मायनस केल्यानंतर आपल्याला तो एरिया मिळणार आहे. म्हणून 196 - 154 म्हणजेच आपल्याला आन्सर मिळणार आहे 42 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा, आपल्याला जो क्वेश्चन नंबर बी आहे तो बी मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. द रेडियस ऑफ द sector of the circle is the 3.5 centimeter and the length of its arc is the 2.2 centimeter. Find out the area of the sector. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे रिलेशन जे आहे लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टरचा. तर फॉर्म्युला बघा काय आहे, मी इथे सॉल्व करते वरती. बघा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क मल्टिप्लाय बाय रेडियस डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला आहे. तर बघा पुट करा, दिसते का आपल्याला रेडियस बघा किती दिले 3.5 आणि लेंथ ऑफ द आर्क दिले आपल्याला 2.2. ओके, डिवायडेड बाय 2 मीन्स हे येणार 7.7/2 मीन्स आन्सर येईल 3.85. ओके, आन्सर येणार आहे आपलं 3.85. फर्स्टचा आन्सर आहे. नंतर बघा आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेनियस इफ द राईट अँगल ट्रायंगल इफ द रिमेनिंग साइड्स आर द 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. आपल्याला पायथागोरसचं जे पायथागोरस थेरम माहिती आहे. कसं काय आहे फॉर्म्युला, काय आहे सांगा फॉर्म्युला. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू अदर 2 साइड्सचा स्क्वेअर करून ॲड करायचा आहे. मग अदर 2 साइड्स बघा आपल्याला काय दिलं आहे 9 स्क्वेअर प्लस 12चं स्क्वेअर. ओके, 9चं स्क्वेअर आहे 81 आणि 12चं स्क्वेअर आहे 144. ह्यांची ॲडिशन केली तर आपल्याला मिळतं आहे 225 हायपोटेनियस स्क्वेअर. मग हायपोटेनियस आपल्याला काढायचं असेल तर ह्याचं स्क्वेअर रूट काढा. बघा 225चं स्क्वेअर रूट येणार आहे 25 म्हणजे हायपोटेनियस आपल्याला किती मिळणार आहे 25 सेंटी. थर्ड क्वेश्चन सॉल्व करूयात. ही आपल्याला डायग्राम दिलेली आहे. सर्कल आहे इथे पॉईंट एम हा आउटसाइड द सर्कल पॉईंट दिलेला आहे आणि आपल्याला मेजर बघा काय करायचं आहे NMS मेजर करायचा आहे. तर हा अँगल फाइंड आउट करण्याचा आपल्याला एक फॉर्म्युला बुकमध्ये दिलेला आहे. जर तुम्हाला तो आठवण येत असेल तर इझिली क्वेश्चन सॉल्व होणार आहे. तर बघा अँगल NMS इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट मेजर ऑफ आर्क. 2 आर्क ट्रेस केलेत बघा, ह्या अँगलनी 2 आर्क ट्रेस केलेत. तर जो मोठा आर्क आहे त्याच्यातून छोटा आर्क मायनस करायचा. NS मायनस मेजर ऑफ आर्क EF. ओके, तर बघा 1/2 NS किती दिलं आहे बघा 125 मायनस EF दिलं आहे आपल्याला 37. सबस्ट्रॅक्शन केलं तर इथे मिळतं आपल्याला 88. 1/2 आहे इथे म्हणजे 44. ओके, मीन्स अँगल NMS इज इक्वल टू 44 डिग्री मिळतं. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन झालेला आहे. फोर्थ क्वेश्चन बघूया. फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट. A पॉईंट आणि B पॉईंट आपल्याला दिलेला आहे. स्लोप काढायचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, स्लोप इज इक्वल टू. आता जर फॉर्म्युले लर्न केले असतील तर खूप इझी गेला असेल तुम्हाला पेपर. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. बघा y2 म्हणजेच हा 7, y1 म्हणजेच -3, x2 आहे 4 मायनस x1 म्हणजेच 2. इथे येणार आहे बघा 7 मायनस 3. 7 मायनस 3 मीन्स 4. 4 मायनस 2 2 म्हणजे स्लोप येणार आहे 2. ओके, स्लोप 2 येणार आहे. नंतर बघा जो लास्ट क्वेश्चन आहे फाइंड द एरिया सरफेस एरिया ऑफ द स्पियर ऑफ द रेडियस 7 दिला आहे. सरफेस एरिया
ऑफ द स्पियरचं फॉर्म्युला आहे 4πr². 4 पायची व्हॅल्यू घ्या 22/7. आर आपल्याला 7 दिलं आहे, 7चं स्क्वेअर 7 × 7, एक 7 कट झाला. तर आपल्याला बघा ह्यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करा. 4 × 22 × 7 मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळत आहे 616, म्हणजेच 116 सेंटीमीटर स्क्वेअर हा आपल्याला सरफेस एरिया मिळतो आहे. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करूयात. क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट जो क्वेश्चन आहे ते आपल्याला थेरम आहे ॲक्टिव्हिटीसारखं दिलेलं आहे. ही डायग्राम दिसते तुम्हाला बघा. AD डिवायडेड बाय DC आणि इथे साईड दिलेली आहे, इथे दिले आहे BC, म्हणजेच इथे ह्या कॉलममध्ये येणार आहे AB. बघा AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू AD डिवायडेड बाय DC. तर कशावरून येणार आहे बघा, जो आपला अँगल बायसेक्टर थेरम आहे त्याच्यावरून येणार आहे. कशावरून? अँगल बायसेक्टर थेरम. ओके, नंतर ट्रायंगल ABC आणि ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. ह्या दोन लाईन जर पॅरलल असतील तर बघा हे रेशो आहे, बेसिक रेशो प्रपोर्शनॅलिटीनुसार AE डिवायडेड बाय EB, AE डिवायडेड बाय EB इज इक्वल टू AD डिवायडेड बाय DC. कोणत्या थेरमनुसार? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमनुसार. तर मला बघा 1 and 2 वरून आपल्याला काय मिळतंय? AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू AE डिवायडेड बाय EB. फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. सेकंड क्वेश्चन बघा. बघा सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला एक सर्कल दिलेला आहे आणि हे थेरम प्रूफ करायचं आहे. दोन ट्रायंगल दिसत आहेत आपल्याला, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल. ह्या दोघांना जर सिमिलर प्रूफ केलं तर आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर येतं असे मिळत आहे. तर मला सांगा AEC इज कॉन्ग्रंट विथ DEB असणार आहे, कारण अपोजिट अँगल दिसत आहेत आपल्याला. काय दिसत आहेत? अपोजिट अँगल. ओके, नंतर बघा अँगल BDE कुठे दिसतो? अँगल BDE. मग अँगल CAE, कारण हे दोन्ही पण इन्स्क्रिप्ड अँगल आहेत. इन्स्क्रिप्ड अँगल सेम आर्क आहेत बघा. CABनी पण हा BCच आर्क ट्रेस केला आहे आणि हा EDB जो दिसतोय त्यांनी पण आपल्याला BCच हे एक्सटेंड केलं तर BCचा आर्क आपल्याला स्ट्रेस केलेलं दिसत आहे, म्हणजेच अँगल CAE. ओके, म्हणजेच हे दोन ट्रायंगल आहेत कोणत्या थेरमनी प्रूफ झालेले आहेत? AA टेस्टवरून प्रूफ होत आहेत की सिमिलर आहेत. कोणती टेस्ट? AA टेस्ट. तर बघा आपण रेशो काय लिहू शकतो? AE डिवायडेड बाय DE इज इक्वल टू CE डिवायडेड बाय BE. कशावरून? करस्पॉन्डिंग साइड ऑफ अ सिमिलर ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, आणि त्याच्यावरून आपण हे लिहू शकतो बघा. हे मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आपलं जे एम आहे ते आपल्याला मिळणार आहे. ओके, थर्ड क्वेश्चन 1, 2 झालेले आहेत बघा. आता बी बघूया. बी मधलं फर्स्ट जे आहे, डिटरमाइन द वेदर द पॉईंट्स आर द कोलिनियर. ABCचे आपल्याला कॉर्डिनेट्स दिलेत, हे कोलिनियर आहेत की नाही आपण कसं डिसाईड करणार आहोत बघा. जर AB पॉईंट आणि BCचे आपण जर स्लोप फाइंड आउट केले तर आपल्याला स्लोप जर इक्वल आले तर ते 3 पॉईंट्स काय असतील? कोलिनियर. तर बघा स्लोप ऑफ AB फाइंड आउट करा. A म्हणजेच x1 y1, x2 y2, म्हणजेच बघा y2 -5 - y1
ओके, डिवायडेड बाय x2 म्हणजे किती आहे बघा 2 आहे, मायनस x1. ओके, इथे बघा -5 मायनस मायनस प्लस 3 अपॉन 2 मायनस 1 म्हणजेच 1 राहणार आहे, म्हणजे इथे येतील -2. म्हणजे ए बीचा स्लोप जो आहे तो आपल्याला मिळतो -2. आणि आता आपण बी सीचा स्लोप काढूया. स्लोप ऑफ बी सी असं व्यवस्थित लिहा. स्लोप ऑफ बी सी इज इक्वल टू y2 मायनस y1, y2 मायनस y1 -5 आहे, x2 मायनस x1. तर बघा इथे मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 7 + 5, मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 7 + 5 अपॉन -6. ओके, -4 -2 म्हणजे -6 म्हणजे 12/-6 म्हणजे इथे पण आपल्याला आन्सर मिळत आहे बघा -2. आता आपल्याला दिसतंय की ए बीचा स्लोप आणि बी सीचा स्लोप दोघं पण -2 आले. तर याचा अर्थ हे 3 पॉईंट्स हे कोलिनियर आहेत. हा बी पॉईंट जो आहे तो दोघांच्या इन बिटवीनमध्ये आहे कुठेतरी. आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायचा आहे. ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर विथ ट्रायंगल एल एम एन. ए बी सीच्या आपल्याला तिन्ही साईडच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि आपल्याला ए बी सी आणि एल एम एन हे दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत आणि ह्यांच्या साईडचं रेशोचं प्रपोर्शन दिलं आहे 5/4. तर बघा आपल्याला पहिल्यांदा ट्रायंगल एल एम एनच्या सगळ्या साईड फाइंड आउट करून घ्यायच्या आहेत. इक्वल प्रपोर्शन, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साईड करस्पॉन्डिंग साईडचा रेशो हा इक्वल प्रपोर्शनमध्ये असतो. ह्या थेरमवरून आपण त्या साईड आहेत ते फाइंड आउट करून घेणार आहोत. तर बघा पहिल्यांदा जे काही गिवन दिलं आहे ते लिहा. तर ट्रायंगल ए बी सी इज अ सिमिलर विथ ट्रायंगल एल एम एन. ओके, तर बघा ए बी ही कोणाला प्रपोर्शन असणार आहे, एल एम साईड. नंतर बी सी इज अ प्रपोर्शनल विथ एम एन इज इक्वल टू, नंतर सी ए इज अ प्रपोर्शनल विथ एन एल. ओके, इज इक्वल टू 5/4 इज इक्वल टू 5/4. पेन दुसरं यूज करते. आता एक एक हे दोन दोन रेशो घ्या. आता ए बी डिवायडेड बाय एल एम इज इक्वल टू 5/4. आता ए बीची व्हॅल्यूज आपल्याला दिलेली आहे बघा. ए बीची व्हॅल्यू दिली आपल्याला 5.5, ती पुट करा. 5.5 एल एम इज इक्वल टू 5/4. आता हे मल्टिप्लाय करा. 5.5 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 5. इकडे मल्टिप्लायला तिकडे येऊन डिवाइड होतील आणि हे एल एमला तिकडे पाठवा म्हणजेच एल एम मिळणार आहे. एल एम इज इक्वल टू, आता हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 4.4 सेंटीमीटर एल एम मिळतो आहे. ओके, सिमिलर वे परत आता हा आणि हा रेशो घ्या. बी सी डिवायडेड बाय एम एन इज इक्वल टू 5/4. आता बी सी बघा काय दिलेलं आहे. बी सी दिला आहे 6 सेंटीमीटर, मीन्स 6 अपॉन एम एन इज इक्वल टू 5/4. तर बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला एम एन जो आहे 4.8 मिळतो आहे. ओके, नंतर हा आणि हा रेशो घ्या. बघा सी ए आपल्याला काय दिलेला आहे. सी ए आपल्याला दिला आहे 4.5 सेंटीमीटर दिला आहे, मीन्स सी ए अपॉन एन एल इज इक्वल टू 5/4. सी ए दिला आहे आपल्याला 4.5 अपॉन एन एल इज इक्वल टू 5/4. आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर एन एल आपल्याला मिळतो आहे 3.6. ओके, आता आपल्याला बघा जे व्हॅल्यूज आहेत ते मिळालेले आहेत. ट्रायंगल ए बी सीचे तर ऑलरेडी आपल्याला सगळे साईड्स दिलेले आहेत आणि एल एम एनचे तर आपण तिन्ही फाइंड आउट केलेले आहेत. आता मी इथेच खाली ट्रायंगल एल एम एन आहे तो ड्रॉ करते. तर बघा पहिली रफ डायग्राम मी ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. एल एम एन, एम एन बघा काय आहे. एम एन आहे 4.8, एल एम आहे 4.4 आणि एल एन आहे 3.6. आता काही करायचं नाही आहे आपल्याला. एक कंपास आणि स्केलची गरज लागणार आहे. पहिल्यांदा एक लाईन सेगमेंट ड्रॉ करा. लाईन सेगमेंट कितीचे बघा 4.8
5 6 8 इथे येणार आहे. ही लाईन सेगमेंट ड्रॉ झाल्यानंतर बघा एम पासून कंपासमध्ये 4.4 डिस्टन्स घ्यायचा आहे. कंपासमध्ये 4.4 डिस्टन्स घ्या आणि इथून ड्रॉ करा, एक आर्क टाका. नंतर इथे आहे 3.6, कंपासमध्ये परत 3.6 इतका डिस्टन्स घ्यायचा आहे आणि इथून हे ड्रॉ करायचं आहे आणि हे दोन्ही कनेक्ट करा. ओके, अशा सिमिलर प्रोसेसने ABCD तुम्ही ट्रायंगल ABC हा तुम्ही ड्रॉ करा. आपल्याला मेजरमेंट तर ऑलरेडी दिलेले आहेत. सेम प्रोसिजर जसं मी LMN ड्रॉ केलं आहे तसंच हे दोन्ही ट्रायंगल तुमच्या आन्सर शीटमध्ये दिसतील तरच पूर्ण मार्क मिळालेले असतील आणि हे जे सगळं सॉल्व केलेलं हवं आहे. ओके, थर्ड क्वेश्चन बघूया. सेगमेंट PM इज द मीडियन आहे. तर बघा हे मीडियन दिलेलं आहे. तर आपल्याला अपोलोनियस थेरम माहिती आहे. तर काय बघा अपोलोनियस थेरम, सपोज मी ट्रायंगल ड्रॉ करते बघा PQR आणि हा जो मीडियन आहे तो मीडियन आहे PM. तर फॉर्म्युला काय येणार आहे बघा, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2 PM स्क्वेअर प्लस 2. आता कोणती तरी QM घेतलं, QMला आणि डबल केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, QR मिळणार आहे. आपल्याला QRच फाइंड आउट करायचं आहे. 2 QMचं स्क्वेअर पुट करा. इथे येणार आहे 290 इज इक्वल टू 2. PM आपल्याला दिला आहे 9चं स्क्वेअर आहे 81 आणि 81 इथे पुट करा प्लस 2QMचं स्क्वेअर. आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर, नाही तर बेस्ट वे मी दुसरा पेज घेऊन सॉल्व करते. बघा आपल्याला हे PM जे आहे ते 9 दिलेलं आहे. तर आपण अपोलोनियस थेरम यूज केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, PQचं स्क्वेअर प्लस PRचं स्क्वेअर इज इक्वल टू 2 PM स्क्वेअर प्लस 2QMचं स्क्वेअर. ओके, आता इथे आपल्याला दिलं आहे PQ स्क्वेअर प्लस हे दिलेलं आहे 290 इज इक्वल टू 2. PM आपल्याला दिलं आहे 9चं स्क्वेअर असणार आहे 81 प्लस 2QMचं स्क्वेअर. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन करा, हे 262. ओके, 162 290. आता 290 मायनस 162 इज इक्वल टू 2QM स्क्वेअर. यांचं सबस्ट्रॅक्शन येणार आहे 128 इज इक्वल टू 2QM स्क्वेअर. 128 हे 2 मल्टिप्लायला तिकडे येऊन डिवाइड होती, म्हणजेच 128 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू QM स्क्वेअर. हे डिवाइड केल्यानंतर बघा येतं आहे 64 इज इक्वल टू QM स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट काढलं तर आपल्याला QM मिळतं आहे बघा, स्क्वेअर रूट इन द स्क्वेअर रूट ऑफ 64 येतं आहे 8 QM 8 सेंटीमीटर. पण आपल्याला काय पाहिजे, QR पाहिजे. पण आपल्याला काय हवं आहे, QR इज इक्वल टू QM प्लस MR मीन्स 16 सेंटीमीटर येणार आहे. ओके, आपल्याला जे हे आन्सर मिळालेलं आहे ते मिळाले आहे 16 सेंटीमीटर. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे हा 4th क्वेश्चन आहे, ते थेरम आहे. पेज नंबर तुम्हाला बुकचं जे पेज नंबर 7 आहे तिथे मिळेल. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघा. नंतर बघा क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मधलं आपण फर्स्ट आहे तो क्वेश्चन सॉल्व करूयात. ओके, 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन कॉट स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन सेक स्क्वेअर थीटा मायनस कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -3. ओके, तर बघा आपल्याला कोणकोणाचे रेसिप्रोकल आहेत हे माहिती आहे. साईनचं रेसिप्रोकल कोण आहे, कोसेक थीटा. बघा 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटाला मी कोसेक थीटा लिहिलं आहे, मायनस 1 अपॉन कॉसला मी लिहिलं आहे सेक स्क्वेअर थीटा, मायनस टॅनचा आहे कॉट स्क्वेअर थीटा
1/cotचं आहे टॅन मायनस टॅन स्क्वेअर थिटा. 1/सेक स्क्वेअर थिटा म्हणजेच मायनस कॉस स्क्वेअर थिटा. 1/कोसेक म्हणजेच मायनस साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -3. ओके. आता बघा 3 आपल्याला आयडेंटिटीज माहिती आहेत. कोसेक स्क्वेअर थिटा हा जो मायनस कॉट स्क्वेअर थिटा ही आपली आयडेंटिटी आहे बघा, म्हणून मी ह्यांना एकत्र घेतला आहे. आता मायनस बाहेर घ्या आणि कॉस स्क्वेअर थिटा आणि हे दोन्ही मायनस मी कॉमनमध्ये घेतलं आहे मायनस, म्हणजे इथे राहणार कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा. ओके. आता बघा हे आणि हे लिहिलं आहे मी, हे दोन्ही पण लिहिलेत. आता हे दोन उरलेत बघा, मायनस सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -3. ओके. आता बघा हे याचा आन्सर येणार आहे 1 मायनस ह्या ब्रॅकेटचा आन्सर येणार आहे 1 मायनस सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -3. ओके. आता सेक स्क्वेअर थिटाला मी टॅनच्या जी आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करते. 1 मायनस 1 मायनस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच सेक स्क्वेअर थिटा असतो. ओके. प्लस टॅन प्लस नाही इकडे मायनस आहे, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -3. आता हे मायनस साईन आपण आतमध्ये ह्या ब्रॅकेटच्या मल्टिप्लाय करूया. 1 मायनस 1 हे होणार मायनस टॅन स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -3. ओके. आता बघा हा एक +1 आहे आणि हा -1 आहे, हे मी कट केलं तर इथे बघा काय राहिलं -1. आता हे मायनस टॅन स्क्वेअर थिटा आहे म्हणजे -2 टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -3. -2 टॅन स्क्वेअर थिटा तसंच ठेवा. -3 हे प्लस आहे तिकडे, हे मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होतील म्हणजे इथे राहणार -2. हे -2 टॅन स्क्वेअर थिटा ॲज इट इज. बघा टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -2 हे मल्टिप्लाय आहे तिकडे येऊन डिवाइड होतील म्हणजे -2. ओके. इथे येणार 1 मीन्स टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता स्क्वेअर रूट काढलं 1चं तरी आपल्याला 1च मिळतं आहे म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू 1. आता मला सांगा टॅनची कुठली अशी डिग्री आहे की त्याचं जी व्हॅल्यू आहे ती 1 आहे. तर आपल्याला माहिती आहे की कोण आहे ते आहे 45 डिग्रीला जो टॅन असतो तो 1 असतो. मीन्स आपला आन्सर आहे 45 डिग्री. फर्स्ट आन्सर मिळालेला आहे. आता सेकंड क्वेश्चन बघूया. अ सिलेंडर ऑफ द रेडियस 12 सेंटीमीटर कंटेन द वॉटर अप टू द हाईट द 20 सेंटीमीटर. द स्पेरिकल आयर्न बॉल इज द ड्रॉप इन टू द सिलेंडर. Thus the water level rise the 6.75 सेंटीमीटर. तर बघा जेव्हा आपण स्पेरिकल आयर्न बॉल ड्रॉप केला सिलेंडरमध्ये तेव्हा आपली हाईट कितीनी इन्क्रीज झाली 6.75. याचा अर्थ आपल्या क्वेश्चनमध्ये जी सिलेंडरची हाईट घ्यायची आहे, सिलेंडरची जी हाईट घेणार आहात ती 6.75 सेंटीमीटर घ्या आणि रेडियस किती आहे 12 सेंटीमीटर घ्या. ओके. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बघा. फाइंड आउट द रेडियस ऑफ द आयर्न बॉल. मला सांगा जेवढं व्हॉल्यूम राईज झालेलं जेवढं व्हॉल्यूम सिलेंडरचं असेल तेच व्हॉल्यूम स्पेरिकल आयर्न बॉलचं असणार आहे. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल. ओके. आता व्हॉल्यूम काय असतं सांगा सिलेंडरचं पाय r1² r1 म्हणजे आपण 12 घेणार आहोत आणि आपल्याला आयर्नचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते आपण r2 घेऊयात. आणि स्पियरचं आहे बघा 4/3 r2चं क्यूब. ओके. आता हे जे व्हॅल्यूज आहेत ते पुट करा आणि पाय 3/4 पाय r2 क्यूब आहे. मीन्स पाय गेट्स कॅन्सल आणि आपल्या व्हॅल्यूज बघा इथे घ्या. r म्हणजे 12 × 12 मल्टिप्लाय बाय 6.75 इज इक्वल टू 4/3 r2 क्यूब. आता हे इकडे घ्या, मी इथे करते बघा पुढचं कॅल्क्युलेशन. 12 मल्टिप्लाय बाय 12 मल्टिप्लाय बाय 6.75 हे 3 डिवाइडला तिकडे येऊन मल्टिप्लाय होतील 3/4 इज इक्वल टू आरचं क्यूब. आता हे कॅल्क्युलेशन केलं तर r2 क्यूब मला मिळतं आहे 729. हे कोणाचं क्यूब रूट आहे बघा
हे 9चं क्यूब रूट आहे, 729, म्हणजे आपला जो रेडियस मिळणार आहे ते 9 सेंटीमीटर मिळणार आहे. बघा नेक्स्ट आपल्याला थर्ड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ड्रॉ द सर्कल विथ द सेंटर ओ हॅव्हिंग द रेडियस 3 सेंटीमीटर. ड्रॉ द टँजंट सेगमेंट PA and PB through the point P outside the circle such that the angle APB is a 70 डिग्री. तर बघा फर्स्ट आपण एक रफ डायग्राम काढूया. मी इथे काढते रफ डायग्राम. ही 3 सेंटीमीटरचं मी एक सर्कल ड्रॉ करणार आहे. नंतर असे 2 टँजंट काढायचे आहेत आणि हा जो P पॉईंट आहे आउटसाईड द सर्कल, म्हणजे समजा पॉईंट P इथे असणार आहे आउटसाईड द सर्कल. इथे इंटरसेक्ट हा PA आणि हा PB, हे 2 टँजंट आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. आणि हा जो अँगल आहे APB हा 70 डिग्री पाहिजे. ओके, तर बघा हा जर आपल्याला 70 डिग्री असं पाहिजे असेल तर मी एक सेंटरमधनं एक A वरती इथे परपॅन्डिक्युलर टाकला पॉईंट Aला आणि Bला पण एक परपॅन्डिक्युलर टाकला. ओके, तर बघा हे 90 आहे, हे 90 आहे. जर हे 70 असेल तर सेंट्रल अँगल मला काय घ्यावा लागेल, तर सेंट्रल अँगल मला 110 घ्यावा लागेल, कारण हा एक क्वाड्रिलॅटरल बनतो आहे. बघा इथे मी सेंटरला O द्या. बघा OAPB हा एक क्वाड्रिलॅटरल बनतो आहे. हा जर 70 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे, तर सेंट्रल अँगल मला ड्रॉ करताना 110 घ्यावा लागणार आहे आणि ड्रॉ करावं लागणार आहे. आता मी कन्स्ट्रक्शन स्टार्ट करते. बघा 3 सेंटीमीटर घ्या डिस्टन्स. 3 सेंटीमीटर घेतल्यानंतर एक सर्कल ड्रॉ करायचा आहे 3 सेंटीमीटरचा. ओके, सर्कल ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला सेंट्रल अँगल जो आहे तो सेंट्रल अँगल 110चा हवा आहे. तर मी एक लाईन ड्रॉ करते कारण मला इथे प्रोटेक्टर ठेवायचा आहे. तर बघा प्रोटेक्टर व्यवस्थित ह्या लाईनवरती असं ठेवा की मी 110 मेजर करू शकते. आता बघा लाईन इथे आहे आणि हा 0 मी काउंट करणार आहे. ज्या साईडला लाईन आहे तो 0 आपण काउंट करतो. तर बघा 0 पासून 10, 20, हे 100 आणि हे 110 म्हणजे इथे आला. हा अँगल मी मेजर करून घेतलेला आहे, सेंट्रल अँगल आहे. हा 110चा अँगल आहे. ही पण लाईन थोडी एक्सटेंड करा. आता ह्या दोन्ही लाईनचे आपण परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचे आणि ते दोन्ही जे बायसेक्टर मिळतील ते कुठे मीट होत आहेत तो पॉईंट म्हणजे आपला P असणार आहे. ओके, तर मी ह्या लाईनचं बायसेक्टर ड्रॉ करते. बघा आता बायसेक्टर ड्रॉ करण्याची प्रोसिजर तुम्ही 7पासून शिकलाय. तर बघा ह्या पॉईंटवर ठेवा, इथे आणि इथे आर्क करा. त्याच्यानंतर थोडं डिस्टन्स वाढवा. ह्या आर्कवरती ठेवून इथे एक आर्क टाका, इथे एक आर्क टाका. नंतर ह्या आर्कवरती ठेवा, इथे एक आर्क टाका, इथे एक आर्क टाका. हा आपला पॉईंट Bचा टँजंट इथे जिथे सर्कलला टच झालं आहे तो पॉईंट B आहे. बघा रफ डायग्राममध्ये दिसत आहे, हा पॉईंट B आहे. ओके, आता ह्या लाईनचं आपण परपॅन्डिक्युलर बायसेक्टर काढूयात. सेम प्रोसिजर. ह्या पॉईंटवरती ठेवा, इकडे एक आर्क टाका, इकडे एक आर्क टाका. हे डिस्टन्स आहे ते निम्म्याहून थोडंसं जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे. इथे ठेवा, इकडे एक आर्क करा, इकडे एक आर्क करा. परत इथे ठेवा, इकडे एक आर्क करा आणि इकडे एक आर्क करा. तर बघा आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट मिळाला. जिथे सर्कलला टच झाला आहे तो आपला A पॉईंट आहे. बघा इथे A असणार आहे. आता हे जे 2 आपण बायसेक्टर काढलेत हे कुठे इंटरसेक्ट होत आहेत, बघा ह्या पॉईंटला इथे इंटरसेक्ट झालेत, म्हणजे हा आपला P पॉईंट आहे. आता मेजर करून बघा की आपला जो APB हा 70 डिग्री आला आहे का. तर बघा मी प्रोटेक्टर ठेवते, असं इथे एका लाईनवरती ठेवायचं आहे. 0पासून काउंट करा. बघा 70 डिग्री. थोडंसं माझं 2 डिग्रीने पुढे गेलं आहे, पण डोंट वरी, हा कन्स्ट्रक्शन एरर आहे. तुम्ही थोडंसं व्यवस्थित केअरफुली केलं तर तुमचं व्यवस्थित येणार आहे.